सर बोटे काढून घ्या। आज या ठिकाणी गोदावरीच्या नदीमध्ये स्नान करण्यासाठी महाराष्ट्रातील 1,36,000 विद्यार्थी त्याचं जे प्रमुख आहेत माझ्यासोबत महाराज पाटील साकुरकर साहेब आहेत, प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आले। त्याच गोदावरी नदीमध्ये आम्ही जे स्थान निवडलं, अनेक संत महंत या गोदावरीच्या नदीमध्ये येऊन स्नान केल्यानंतर पवित्र होतात। मग आमच्या महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थी जर नोकरीपासून वंचित राहत असतील, जे माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द कुठेतरी पाळावा आणि ती आमची साडेसती पाठीमागची निघून जावी म्हणून या गोदावरी नदीमध्ये हे सर्व युवा प्रशिक्षणार्थी आंघोळ करण्यासाठी आले होते। पण पोलीस डिपार्टमेंटचं म्हणणं असं आलं की बाबा तुम्ही एकटे चला, तर मी सर्वांच्या वतीने मी एकट्याने आंघोळ ह्या ठिकाणी केलेले आहे आणि ही व्यथा गोदावरीच्या चरणी आम्ही मांडत आहोत। जवळपर्यंत आम्हाला हक्क किंवा आमचा योग्य निर्णय जे प्रशासकाने जो शब्द दिलेला आहे निवडणुकीपूर्वी तो शब्द पाळावा आणि माननीय उदय सामंत साहेब सांगले आले होते, उपोषणस्थळी सांगितलं की तुमचं काम होऊन जाईल किंवा तुमची भेट घेऊन दिली जाईल। तब्बल 3 महिने झाले तरी अद्याप ही मुलांचं कुठलंही काम या ठिकाणी होत नाही, त्या मुलांचा पगार नियमित होत नाही, अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण आहेत। माझी ह्या गोदावरी मायला विनंती आहे, अनेक राज्यातून नव्हे देशातून मंडळी या ठिकाणी येतात, तुझ्या दर्शन तुझ्या खुशीमध्ये स्नान करतात, त्यांच्या पाठीमागची इडापिडा निघून जाते, अनेक दोष या ठिकाणी निघतात। आमच्या या युवा प्रशिक्षणार्थींची व्यथा संपून त्यांना हक्काची भाकर मिळावी एवढी अपेक्षा या ठिकाणी गोदामाईच्या चरणी अर्पण करतो। गोदामाई की जय। आमची माई गोदावरी, आमची माई गोदावरी, आमची माई गोदावरी। प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, कायमस्वरूपी नियमित रोजगार मिळालाच पाहिजे। एक चांगली योजना आणली ती लाडका भाऊ योजना, ज्या ठिकाणी 6 महिने काम केले जाईल त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार देखील उपलब्ध केला जाईल अशा पद्धतीचं अभिवचन दिलं होतं। तब्बल 6 महिन्याचा कार्यकाळ त्यांच्याकडे संपला, त्यानंतर आम्ही पुन्हा देहूतून मुंबई पायदिंडी काढली, मुंबईमध्ये देखील आझाद मैदानावरती बालाजी पाटील साकुरकर यांनी देखील आंदोलन केलं। पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना 5 महिने मुदतवाढ झाली, बघता बघता 11 महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे आणि 11 महिन्यानंतर पुन्हा ह्या मुलांच्यावरती बेरोजगाराची परिस्थिती पुढे कोसळलेली आहे। आम्ही सरकारने जे पत्र प्राप्त झाले त्या पत्रामध्ये जे कुठेही ग्राह्य धरलं जात नाही, त्या खात्याचे जे मंत्री आहेत मंगल प्रभात लोढा साहेब त्यांनी सुंदर अशा पद्धतीने सांगितलं की ते प्रमाणपत्र प्राप्त होईल आणि त्या पत्राच्या माध्यमातून तुम्हाला कायमचा रोजगार मिळून जाईल। पण त्या पत्रामध्ये जर बघितलं तर त्या पत्राचा कुठेही काय उपयोग होत नाही। आम्ही सांगलीमध्ये आमरण उपोषण केलं, त्यावेळेस उदय सामंत साहेब त्या ठिकाणी आले, त्यांनी शब्द दिला 2 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये आम्ही भेट घालू। आज 3 महिने झाले, 3 महिने होऊन देखील आज त्या ठिकाणी आमची भेट होत नाही, आमचा विचार होत नाही। आमचं म्हणणं काय की आम्हाला 11 महिन्यानंतर पुढं काय करायचं, तुमच्यात काम केलं ना आम्ही तर 11 महिन्यात आम्ही पुढं काय करायचं, जे पत्र तुमचं प्राप्त आहे त्या पत्रात आम्ही नेमकं पुढं काय करायचं। आम्ही ह्या इंद्राने आपलं आज गोदावरी माहितीमध्ये आंघोळ केलेली आहे, बरेच शिक्षणार्थी आंघोळ करण्यासाठी आले ना थांबवलेले पोलीस डिपार्टमेंटने की तुम्ही थांबा। आम्ही ऐकलो प्रशासकाच्या विरोधामध्ये नाही, सरकारच्या विरोधात आम्ही लाडके मामा शिंदे मामा, लाडके मामा देवेंद्र मामा, लाडके मामा अजित मामा अशा पद्धतीची घोषणा आम्ही देतोय। आमच्या मागण्या जर मान्य होत नाही त्यावेळी आम्ही ह्या गोदावरी काठीत अमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे। पण ह्या ठिकाणी प्रशासक म्हणते की तुम्हाला परवानगी नाही आहे, तर आम्हाला जिथं बसवतील त्या ठिकाणी आम्ही बसणार आहोत। जोरपत्र ह्या मुलांच्या हक्काची भाकर मिळत नाही तोरपत्र आमचा लढा चालू राहणार आहे, थांबणार। गोदावरी स्नान अनेक संत या ठिकाणी एवढा मोठा कुंभमेळा होतो, अनेक संत मंडळी या ठिकाणी येतात, मग एवढे मंडळी येत असताना ह्या ठिकाणी जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साडेसती तुमच्या पाठीमागची व्यथा संपत असेल, इथं मायबाप परमेश्वर भेटत असेल, तर मग आम्ही त्यांच्या नावाने त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश या रूपामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस माननीय देवेंद्र फडणवीस अजित पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना बघून आणि त्याच्या नावाचं जग करू ह्या ठिकाणी चालता बोलता देव राष्ट्रीय संत गाडगेबाबांचा विचार आहे, माणसातला देव बघा। मग ह्या गोदावरी काठावरती आम्ही त्या देवाची अपेक्षा करतो, तो देव भेटावा, आमची व्यथा त्यांच्यापर्यंत जावी। आम्ही कार्यकाळ झाले 11 महिन्यात आमचं पुढं काय हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे, ते सरकारने याच्यावर गांभीर्याने विचार नाही केला। जोपर्यंत आमच्या हक्काची भाकर मिळत नाही तोपर्यंत मी आज एकटा आंघोळ केलोय, उद्या सगळेजण आंघोळ करून तिला अशी परिस्थिती या ठिकाणी सांगतो। ओके पाटील साहेब इधर चल, एक मिनिट। महाराष्ट्रातील 1,75,000 महाराष्ट्रातील 1,75,000 प्रशिक्षित युवा बेरोजगार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीच्या खाईमध्ये अडकलेले आहेत। राज्यातील या सरकारनं विधानसभेच्या अगोदर
लाडका भाऊ योजना फडणवीस सरकार पाळत नाही। त्यामुळं आज तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी नेतृत्व या ठिकाणी गोदामाईमध्ये स्नान करून या सरकारला इशारा देत आहोत। या सरकारने दिलेला शब्द विधानसभेच्या अगोदर पाळावा। जर शब्द नाही पाळला आम्ही आज शांततेच्या मार्गाने क्रांती करण्याचा इशारा या ठिकाणी देत असताना जर सरकार या युवकांना युवतींना वाऱ्यावर सोडणार असेल तर या राज्यातल्या युवकांच्या डोळ्यासमोर नेपाळ तरळत आहे। नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात येणार नाही असं जर वाटलं तर आपण सर्व या युवकांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा हा इशारा नाशिकमधून आम्ही देतो। ओके थँक्यू। तर मित्रांनो, ह्याच महत्त्वाच्या अपडेट होत्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मला द्यायच्या होत्या त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना हा व्हिडिओ रीच होईल।